Now we learn science due to the online learning due to the COVID-19. Welcome to the standard 10 and subject science part 2. Now we learn the lesson first, heredity and evolution. In lesson heredity and evolution, which point we have to study like this. First one, we learn the heredity and hereditary changes, transcription, translation and translocation, evaluation, evidence of evaluation, Darwin's theory, natural selection, Lamarckvaद, speciation and human evolution. In your book, first of all given to you, can you recall? So तुम्हाला पुस्तकामध्ये सर्वप्रथम कॅन यू रिकॉल दिलेला आहे, म्हणजेच थोडे आठवा. त्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत बघा. फर्स्ट क्वेश्चन इज विच कॉम्पोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटी कॅरेक्टर्स. म्हणजेच काय, सजीवाच्या पेशी केंद्रकातील अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक हा कोणता आहे? तर सजीवांमधून वाहून नेणारा घटक हा DNA आहे. मीन्स द DNA component of the cellular nucleus of living organism carries the hereditary characters. Then next question, what do we call to the process of transfer of physical and mental characters from parents to the progeny? म्हणजेच आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? तर we call the process of transfer of a physical and mental characters from the parents to the progeny is heredity. म्हणजेच काय, त्या प्रोसेसला हेरिडिटी असं म्हणतात, म्हणजेच अनुवंशिकता असे म्हणतात. लेट अस सी द थर्ड क्वेश्चन, which are the components of the DNA molecule? Then which of the components of the DNA molecule, म्हणजे DNA रेणू हा कोणत्या घटकांपासून तयार झालेला आहे? तर DNA रेणू जो आहे तो फॉस्फरिक ॲसिड, नायट्रोजन आणि रायबोज शुगर यापासून तयार झालेला आहे. The DNA molecule is made up of phosphoric acid, nitrogenous base and ribose sugar. The next is heredity and heredity changes. In heredity and heredity changes, we learn in 1902, Walter and Sutton observed the paired chromosomes in the cells of grasshopper. Until then, it was not known to anyone. Research started in the direction of finding the nature of the genetic material, and which in 1944 trio of science Oswald Avery, Michaelis M.C. Carthy and Colin MacLeod proved that except viruses all living organisms have DNA as a genetic material. Means what? या ठिकाणी सन 1902 साली वॉल्टर सटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणधर्म जे आहेत ती जोड्याच्या स्वरूपात पाहिली आणि त्याने त्यावेळेस ते नेमकं कोणालाही माहिती नव्हतं आणि त्यामार्फत त्याने जनुकाचे वहन गुणसूत्रामार्फत होते हे त्याने सिद्ध करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि या प्रयत्नातूनच इसवी सन 1944 साली ऑसवाल्ड एव्हरी मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलेड या त्रयींनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच अनुवंशिकता सामुग्री असते या प्रकारे ते सिद्ध केलेलं आहे. And then which are the heredity changes? The science of heredity is useful for diagnosis, treatment and prevention of heredity disorders, productions of hybrid varieties of animals and plants, and in the industrial processes in which microbes are used. म्हणजेच काय आहे की अनुवंशिक विकृतीचे निदान करण्यासाठी किंवा त्याच्यावरती उपचार करण्यासाठी, प्रतिबंध आणण्यासाठी काही प्राणी जे आहेत त्यांचे संकर व वनस्पती संकर करण्यासाठी
आणि सूक्ष्मजीवांचा त्या ठिकाणी पूर्णपणे वापर केला जातो आणि ह्या सूक्ष्मजीवांचा वापर औद्योगिक प्रक्रियांसाठी अनुवंशिकतेचा उपयोग म्हणून केला जातो. द नेक्स्ट पॉइंट इज द ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. आता आपण या ठिकाणी प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण याचा अभ्यास करूया. त्यासाठी आपल्याला काही पुन्हा प्रश्न दिलेले आहेत बघा. कॅन यू टेल मध्ये म्हणजे तुम्हाला काहीतरी आठवायचं आहे आणि या ठिकाणी सांगायचं आहे. द फर्स्ट क्वेश्चन इज स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ अ DNA अँड व्हेरियस टाइप्स ऑफ RNA. आता या ठिकाणी DNAचं स्ट्रक्चर काय आहे आणि RNAचं टाइप्स काय आहेत हे तुम्हाला विचारलेले आहे. तर DNAचं स्ट्रक्चर कसं आहे? DNA हा पूर्णपणे नायट्रोजन बेसयुक्त पदार्थांपासून फॉस्फरिक आम्लापासून तयार झालेला आहे. तर RNA, द टाइप्स ऑफ RNA आर mRNA, tRNA and rRNA. आता दुसरा क्वेश्चन, द नेक्स्ट क्वेश्चन इज एक्सप्लेन द मीनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स अँड गिव्ह द नेम ऑफ सम डिसऑर्डर्स. आता या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे की विकृती म्हणजे नेमकं काय आणि ही विकृतीचे तुम्हाला कोणकोणते प्रकार माहिती आहेत किंवा कोणकोणत्या प्रकारच्या विकृती असतात त्या तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहे. तर नेमकं विकृती म्हणजे काय बघा. जेनेटिक डिसऑर्डर्स of course due to the abnormality in chromosomes and rotation in genes, so increasing and decreasing chromosomes causing the numerical changes, translocation changes of a chromosomes. म्हणजेच काय होतं की क्रोमोझोम्सच्या ॲबनॉर्मॅलिटीमुळे अनुवंशिक विकृती जी आहे ती अनुवंशिक विकृती निर्माण होते आणि ही अनुवंशिक विकृतीचे उदाहरणं म्हणजेच काय, दुभंगलेले होठ, म्हणजेच यासारखे प्रकार जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी घडून आलेले दिसतात. जसं आपण नॅचरल जीवनामध्ये सुद्धा बघतो की काही व्यक्तींना आपण बघतो की काहींचे कान हे थोडे दुभंगलेले असतात किंवा काहींचे होठ जे आहेत ते थोडेसे दुभंगलेले असतात. हे कशामुळे होतं तर हे अनुवंशिक विकृतीमुळे होत असतं. ज्यावेळेस क्रोमोझोम्समध्ये ॲबनॉर्मॅलिटीज निर्माण होतात त्यावेळेस अनुवंशिक विकृती निर्माण होते. त्या नेक्स्ट आपण आता पाहूया ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शनमध्ये बघा, ट्रान्सक्रिप्शनची या ठिकाणी आकृती तुमच्यासमोर दाखवलेली आहे. ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय काय आहे? RNA न्यूक्लियोटाइड्स ट्रान्सक्रिप्शन अँड RNA पॉलिमराइज अँड DNA अँड RNA also in their figure. So what is mean by the transcription? With the help of RNA, the genes present in the form of DNA participate in the functioning of a cell and thereby control the structure and functioning of the body. Information about protein synthesis is stored in the DNA and synthesis of appropriate proteins as per requirement is necessary for body. These proteins are synthesized by DNA, the RNA. This is called as the central dogma. म्हणजेच काय बघा, DNA मध्ये असलेली जनुके हे RNAच्या मदतीने पेशीच्या कामकाजामध्ये सहभाग घेतात आणि शरीराचे कार्य आणि रचना जी आहे त्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवतात. ज्या वेळेस जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयी काही माहिती साठवलेली असते आणि शरीरासाठी होणारी प्रथिनांची वेगवेगळी निर्मिती जी शरीराला आवश्यक असते ती या ठिकाणी होत असते आणि या प्रथिनांची निर्मिती DNA आणि RNAच्या माध्यमातून होते. त्यावेळेस त्याला सेंट्रल डोग्मा असे म्हणतात. मग आता या सेंट्रल डोग्माचे नेमके फंक्शनिंग ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होतं ते बघूया. mRNA is produced as per the sequence of nucleotides on DNA. Only one of the two strands of DNA is used in this process. The sequence of nucleotides in mRNA being produced is always complementary to the DNA strands used for synthesis. Besides, there is uracil in RNA instead of thymine of DNA. This process of RNA synthesis is called as transcription. म्हणजेच काय आहे की DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती होत असते आणि ही निर्मिती होत असताना DNAच्या 2 धाग्यांपैकी फक्त एका धाग्याचा वापर हा उपयोगात येतो आणि तयार होणाऱ्या mRNA रेणूतील तो तयार झालेला वापरलेला DNAचा धागा दोन्हीतील न्यूक्लियोटाइडचा क्रम हा एकमेकांना पूरक असा असतो आणि त्याचबरोबर DNAतील थायमिन ऐवजी mRNA युरॅसिल सुद्धा असतो आणि RNA तयार करण्याच्या या प्रक्रियेलाच
ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात, त्याच ट्रान्सक्रिप्शनला आपण मराठीमध्ये प्रतिलेखन असे म्हणतो. नेक्स्ट आहे बघा ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. तर ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनमध्ये काय आहे ते आता आपण नेमकं सर्वात आधी आकृतीद्वारा जाणून घेऊयात. लेट अस सी द फिगर. इन दिस फिगर द न्यूक्लियस mRNA, tRNA, ribosomes mRNA and codons are given. So what is mean by the translation? Each mRNA is made up of thousands of triplet codons. As per the message on mRNA, amino acids are supplied by the tRNA. For this purpose, tRNA has anticodon having complementary sequence to the codon on mRNA. This is called as the translation. The amino acids brought in by tRNA are bonded together by peptide bonds with the help of RNA. During this process, the ribosome keeps on moving from one end of mRNA to other end by the distance of one triplet codon. This is called as translocation. म्हणजेच काय बघा की भारतामध्ये डॉक्टर हरगोविंद खुराना हे होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी 20 एमिनो आम्लांकरता कॉडॉन जे आहेत ते पूर्णपणे शोधलेले आहेत. तर प्रथिने तयार करण्यासाठी लागणारे जे काही अमिनो आम्ले असतात ते पुरवण्याचं कार्य हे tRNA करतात आणि त्याकरिता mRNA वर जसा कॉडॉन असतो त्याला पूरक असलेला असा tRNA वर देखील असतो. या क्रियेलाच आपण ट्रान्सलेशन असं म्हणतो. तर tRNA ने आणलेल्या अमिनो आम्लाची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम RNA करतो व या दरम्यान रायबोसोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जाते. त्या क्रियेला स्थानांतरण म्हणजेच ट्रान्सलोकेशन असं म्हणतात. देन नेक्स्ट पॉइंट इज mutation. What is mean by the mutation? First of all, see the figure. In figure, main sequence is given and replacement is also given. Means what? The main sequence means मूळ क्रम and replacements means प्रतिस्थापन. म्हणजे एकदा त्याचा जो क्रम आहे तो क्रम ज्या वेळेस तो बदलतो त्यावेळेस त्याला म्युटेशन असं म्हणतात. Some of the characters of a parents are transmitted to their offsprings. However, something sudden changes occur in those genes. Sometimes any nucleotides of the gene changes its position that causes a minor change which is nothing but the mutation. म्हणजेच काय सजीवांमधील जनुकामुळेच त्यांच्यासारखे दुसरे सजीव हे निर्माण होतात आणि काही जनुके तशीच संक्रमित होतात. बघा उदाहरणार्थ आपण असं म्हणत असतो की मुलगा हा आईसारखा दिसतोय, मुलगा हा वडिलांसारखा दिसतोय. म्हणजेच काय आई वडिलांच्या जनुकाद्वारे दुसरा सजीव जो आहे त्या दुसऱ्या पिढीमध्ये त्याच्यासारखे बरेचसे गुणधर्म हे संक्रमित झालेले असतात आणि तेच गुणधर्म आई अपत्यामध्ये दिसतात. आणि काही वेळा मात्र काय होतं की याच्यामध्ये अचानक आपल्याला काही बदल झालेला दिसतो. हा बदल का होतो तर ते जनुकांमध्ये ज्या वेळेस बदल होतो त्यावेळेस न्यूक्लियोटाइड सुद्धा अचानक आपली जागा बदलते आणि त्यामुळे या ठिकाणी थोडा लहानसा बदल घडून येतो आणि हा बदल म्हणजेच दुसरं काही नसून उत्परिवर्तन असतं. सम म्युटेशन मे बी द मायनर बट सम मे बी द कॉन्सिडरेबल. काही उत्परिवर्तने म्हणजे काही म्युटेशन जे आहे ते किरकोळ असतात, तर ते कधी जास्त प्रमाणात असतात तर ते कधी कमी प्रमाणात असतात. फॉर एक्झाम्पल उदाहरण बघा त्याची काय आहे. एक्झाम्पल म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक सिकल सेल ॲनिमिया. दिस इज अन everlasting process and it is one of the proof for Darwin's theory natural selection. काय आहे उदाहरण म्हणजे हे म्युटेशन कधी कमी तर कधी जास्त असतात आणि हे म्युटेशनचे एक्झाम्पल आहे की त्यामुळे सिकल सेल ॲनिमिया सारखे जनुकीय विकृती ही या ठिकाणी निर्माण होतात.